बोगस आणि निकृष्ट खत विक्रीबाबत सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रात। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातून 3547 तक्रारी दाखल। केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या आकडेवारीतून वास्तव पुढे। मुंबईचे माजी क्रिकेटपटू विजय कारखानीस यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन। विजय कारखानीस हे यष्टिरक्षक फलंदाज होते। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक जाहीर। यंदा पहिल्यांदाच 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार। गुणवत्ता यादीत नाव आल्यावर 6 ते 12 जूनपर्यंत प्रवेश घेता येणार। किनारपट्टी भागात जहाज बांधणी कारखाने उभारणार। सरकारकडून कारखान्यांसाठी 15% अनुदान, 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं। देशाच्या साखर उत्पादनात 58 लाख टनांनी घट। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीतून माहिती। वर्षभरात 7 लाख ई-रिक्षांची विक्री। ई-रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढून सुमारे 7 लाख युनिट्सवर पोहोचली। जागतिक पातळीवर ई-रिक्षांच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 5% घट। कोळशाच्या आयातीत 1.7% घट। 2024-25 मध्ये 1.7% घटून 26.35 कोटी टन राहिली, तर 2023-24 मध्ये देशाने 26.82 कोटी टन कोळशाची आयात केली होती। मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वोत्कृष्ट। 95 प्राधिकरणांमध्ये आला झोपडपट्टी पुनर्वसन सर्वोत्कृष्ट। मुंबईच्या प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा। प्रकल्पग्रस्तांना 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा। शिवडी वरळी उन्नत प्रकल्पात बाधित होणाऱ्या 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी। एमएसटी सीईटी संबंधातील हरकतींची आजपासून नोंदणी। चुकीचा प्रश्न किंवा पर्यायांबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार। विद्यार्थ्यांना 19 ते 21 मे दरम्यान प्रश्नाविरुद्ध आक्षेप नोंदवता येणार। मेट्रो 3 मध्ये वोडाफोन आयडिया सेवा अखेर पुन्हा सुरू होणार। जिओ आणि एअरटेल नेटवर्कच्या सेवेची अद्यापही प्रतीक्षा। काही दिवसांपूर्वी व्हीआयने सेवा खंडित केली होती। कल्याण पश्चिममध्ये नव्या सुसज्ज आरटी कार्यालयाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। नव्या कार्यालयामुळे आरटीओशी संबंधित सेवा अधिक सुलभ। ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच नागरिकांना आरटीओमध्ये येण्याची गरज। एचओजी तंत्रज्ञानामुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत। मोठ्या प्रमाणावर इंधन वाचवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं शक्य झालं।